हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या शनिवार 25 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये प्राजक्ताचे मामा हे घरी आले आहेत. त्यांचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे. संपूर्ण वैद्य कुटुंब खूप खुश आहे. परंतु सुलक्षणाला हे बिलकुल आवडलेलं नाही आहे. कारण सुलक्षणाला अशी अपेक्षा होती की प्राजक्ता ऑपरेशनच्या पैशांची मागणी करण्यासाठी माझ्याकडे येईल आणि मग मी तिला आलोकसाठी लग्नाची मागणी घालेल. पण असं काहीच घडलं नाही. मग सुलक्षणाने बिट्टूला बोलून घेतलं. तोच बिट्टू ज्याने जुगारामध्ये कौस्तुभला 20 लाख रुपयांना घाडलंय. आणि सुलक्षणाने बिट्टूला सांगितलं, आजच्या आज त्या वैद्यांच्या डोक्यावरचं छप्पर गेलं पाहिजे आणि पैसे मागण्यासाठी प्राजक्ता येथे आली पाहिजे. बिट्टू भाई कामाला लागलाय म्हणजे आता प्राजक्ता आणि तिच्या कुटुंबावर भलं मोठं संकट येणार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सुलक्षणा, अंबिका आणि सगुना तिघी खूप टेन्शनमध्ये असतात की अजून प्राजक्ता ऑपरेशनच्या पैशांची मागणी करायला का नाही आली आहे. आणि प्रीती मात्र समर समारायला शिकवत असते आणि त्या बहाण्याने सुलक्षणाला टोमणे मारत असते. ती या दोघांना म्हणते, प्रॉब्लेमचं स्पेलिंग लिहा. पण या दोघांना ते काही येत नाही. आणि प्रीती म्हणते, काय रे, तुम्हाला ट्युशन लावून काहीच फायदा झाला नाही आहे, तुम्हाला काहीच येत नाही. अरे, प्रॉब्लेमचं स्पेलिंग आहे PROBLEM. प्रॉब्लेम म्हणजे अडचण. सुलक्षणा हे सगळं ऐकून खूप चिडते. तिला आधीच टेन्शन आलेलं असतं आणि ही प्रीती तिला आणखीन टोमणे मारत असते. प्रीती म्हणते, प्रॉब्लेम म्हणजे अडचण. आपण एखादी गोष्ट करायची ठरवली आणि त्यामध्ये पुन्हा पुन्हा काहीतरी अडचणी आल्या, ते काम नाही झालं की त्याला म्हणतात प्रॉब्लेम. अशा वेळेस ते काम होणार नाही असा विचार करायचा आणि ते काम करायचं नाही, सोडून द्यायचं. समर आणि समाराला कळतच नाही की आपली आई हे काय बोलतीये. आणि प्रीती त्यांच्यावर चिडून म्हणते, निघा बरं आत्ताच्या आत्ता इथून. काही येत नाही तुम्हाला. शाळेत जाऊन काही येत नाही, ट्युशन लावून काही येत नाही, काही कामाचे नाही आहे तुम्ही. अंबिका, सुलक्षणा सगळं ऐकत असतात आणि समर समायला विचारतात, प्राजक्ता टीचर कधी येणार आहे? तर प्रीती चिडून म्हणते, कधीच नाही येणार. एक नंबरची घाबरट येते. थोडंफार काय आलोक भाऊजींनी केलं, गेली पळून. आणि तुम्ही सुद्धा आता जा तुमच्या रूममध्ये पळून. ही दोघी मुलं निघून जातात आणि प्रीती विचार करते, आज मोठ्या आईने एवढा चेहरा का पाडलाय? त्या कुणाची वाट पाहताय? या तिघींच्या चेहऱ्यावर एवढं टेन्शन का आहे? हाच प्रश्न प्रीतीला पडतो. आणि सुलक्षणा ही सगुणाला जाब विचारते, सगुणा, तू तर म्हणाली होतीस की आज ती आपल्याकडे पैसे मागायला येईल, तिच्या मामाचं ऑपरेशन आहे, मग प्राजक्ता अजून का आलेली नाही आहे? सगुणा म्हणते, मला सुद्धा तेच कळत नाही आहे मॅडम की ती अजून का आलेली नाही आहे. सुलक्षणा म्हणते, ऑपरेशन होतं, ऑपरेशनला कमीत कमी 8-10 लाख रुपयांची गरज असते आणि एवढे पैसे प्राजक्ता आणि तिच्या कुटुंबाकडे असणं शक्य नाही आहे. मग तिला जर ऑपरेशन करायचं असेल तर ती माझ्याकडे पैशांची मागणी करायला आलीच असती. ती का नाही आली तेच कळत नाही आहे. सगुणाला सुद्धा हेच टेन्शन येतं. अंबिका सुलक्षणा म्हणते, जाऊबाई, मला असं वाटतंय त्यांनी दुसरीकडून कुठून तरी पैशांची व्यवस्था केली असेल. कारण जर ती आत्तापर्यंत आलेली नाही आहे तर हेच कारण असू शकतं. प्रीती ऐकण्याचा प्रयत्न करत असते पण तिला काही ऐकू येत नाही. सुलक्षणा म्हणते, माझ्याशिवाय अशी कोण व्यक्ती आहे जी प्राजक्ताला 10 लाख रुपये देऊ शकतं? नाही नाही, नक्कीच काहीतरी वेगळी गोष्ट असायला पाहिजे, मी कॉल करून विचारते. असं म्हणून सुलक्षणा प्राजक्ताला कॉल करते. भाग्याच्या हातात फोन असतो आणि हे सगळेजण हॉस्पिटलमध्ये असतात. भाग्या पाहते की सुलक्षणा मॅमचा कॉल आलाय आणि ती प्राजक्ताला फोन देते. प्राजक्ता विचार करते, आज सुलक्षणा मॅमने आमची एवढी मदत केली, कौस्तुभ दादाला जेलमधून सोडवलं आणि मी त्यांना थँक्यू म्हणायला कॉलसुद्धा केला नाही, म्हणून त्यांनी कॉल केला असेल. प्राजक्ता फोन उचलते आणि म्हणते, सॉरी मॅम, आज तुम्ही माझ्या भावाला सोडवलं आणि मी तुम्हाला थँक्यूसुद्धा नाही म्हटलं, खूप खूप थँक्यू. तर सुलक्षणा म्हणते, प्राजक्ता, मी तुझ्याकडून थँक्यू ऐकून घेण्यासाठी कॉल नाही केला आहे. मला सगुणाने तुझ्या मामांबद्दल सांगितलं आहे, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी कॉल केला आहे. उलट मी सॉरी, मला कॉल करायला खूप उशीर झाला. कशी आहे तुझ्या मामांची तब्येत? आता बरे आहेत का? सगुणाने मला सांगितलं त्यांचं ऑपरेशन करायचं होतं. तर प्राजक्ता सांगते, त्यांना आत्ताच ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं आहे. हे ऐकून सुलक्षणाला जबर धक्काच बसतो. माझ्याकडून पैशांची मदत मागितल्याशिवाय प्राजक्ताच्या मामांचं ऑपरेशन सुरूसुद्धा झालं हे तिला कळतच नाही. आणि प्राजक्ता सांगते, मॅम, आता आम्ही सगळे ऑपरेशन थिएटर बाहेरच आहोत,
ऑपरेशन झाल्यावर मी तुम्हाला कळवते. प्राजक्ता फोन कट करते. सुलक्षणा सगुणा आणि अंबिकाला सांगते, पैशांची व्यवस्था झाली आहे. याचा अर्थ आपला प्लॅन फ्लॉप झाला आहे. प्राजक्ता आपल्याकडे पैशांची मदत मागायला येणार नाही. अंबिका म्हणते, जाऊबाई, ही खूप मोठी सुवर्ण संधी होती की ती तुमच्याकडे पैसे मागायला येईल आणि तुम्ही तिला आलोकसाठी लग्नाची मागणी घालाल. आता जर ही संधी आपल्या हातून हुकली आहे तर आता काय करायचं? तुम्ही प्राजक्ताला आलोकशी लग्न करायला कसं ब्लॅकमेल करणार? तिला कसं तयार करणार? सगुणाला सुद्धा हेच टेन्शन येतं. प्रीती ऐकण्याचा प्रयत्न करत असते. सुलक्षणा म्हणते, अंबिका, तू अजून सुलक्षणा सूर्यवंशीला ओळखलेलं नाहीये. सुलक्षणा सूर्यवंशी संधीची वाट पाहत नाही, तर जेव्हा तिला हवं असतं तेव्हा ती संधी निर्माण करते. आता मी सुद्धा संधीची वाट पाहणार नाहीये, संधी निर्माण करणार आहे. आणि सुलक्षणा ही सगुणाला सांगते, सगुणा, तुझ्या भावाला बिट्टूला आत्ताच्या आत्ता येथे बोलून घे. सगुणा हो म्हणते. अंबिका विचारते, जावई, तुम्ही काय करणार आहात? सुलक्षणा म्हणते, चल माझ्याबरोबर आतल्या खोलीत, तुला सांगते. आणि या दोघी आतल्या खोलीत निघून जातात. प्रीतीने हे सगळं ऐकण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण प्रीतीला कळतच नाही नेमका मोठ्या आईचा प्लॅन आहे तरी काय. प्रीतीला खूप टेन्शन येतं. हे नक्कीच प्राजक्ता आणि आलोकच्या लग्नाबद्दल असलं पाहिजे आणि मी हे सगळं ऐकून यावं, नाहीतर मला काहीच कळायचं नाही. माझ्या समोरच ती प्राजक्ता माझी मोठी जाऊ बनून या घरात येईल, असा विचार प्रीती करते आणि चोरून बोलणं ऐकायचं ठरवते. इकडे ऑपरेशन थिएटर बाहेर संपूर्ण वैद्य कुटुंब बसलेलं असतं. प्राजक्ता, भाग्या, चारू, कौस्तुभ सगळे खूप टेन्शनमध्ये असतात आणि आता ऑपरेशनचं काय होईल याची भीती त्यांना वाटत असते. तेवढ्यात भाग्याला एक फोन येतो. भाग्या ही फोन उचलते तर समोरून तिला जे काही कळतं हे ऐकून तिला खूप टेन्शन येतं. प्राजक्ता विचारते, काय झालं? तर भाग्या सांगते, मी 1-2 ठिकाणी जॉबसाठी अप्लाय केला होता आणि मला तेथूनच कॉल आला आहे. उद्याच त्यांनी मला इंटरव्ह्यूला बोलवलं आहे, पण मी उद्या इंटरव्ह्यूला कशी जाऊ शकते? प्राजक्ता तिला समजावून सांगते, भाग्या, तू उद्या इंटरव्ह्यूला जा, मी येथे आहे, मी सगळी काळजी घेईल, तू टेन्शन घेऊ नको. पण भाग्याचं मन मानत नसतं. बाबांचं ऑपरेशनचं काय होईल याची भीती तिला वाटत असते. आणि तेवढ्यात डॉक्टर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर येतात. संपूर्ण वैद्य कुटुंब त्यांना घिरी मारतं आणि विचारतं, डॉक्टर काय झालं? बाबा ठीक तर आहेत ना? ऑपरेशनचं काय झालं आहे? आणि डॉक्टर सांगतात, ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे. हे ऐकून चारू, प्राजक्ता, भाग्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो. सगळ्या खूप खुश होतात. डॉक्टर सांगतात, वैद्यबुवांनी खूप छान रिस्पॉन्ड केलं. त्यांची इच्छाशक्ती होती म्हणून हे ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे. काळजी करण्याची काही गरज नाही आहे. आता ते 100% फिट आहेत. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. चारू, प्राजक्ता, भाग्या सगळेजण डॉक्टरचे आभार मानतात, डॉक्टरला थँक्यू म्हणतात आणि डॉक्टर सांगतात, माझे आभार मानण्याची काही गरज नाही आहे. मी तर फक्त माझं कर्तव्य पूर्ण केलं आहे. आभार त्या देवाचे माना ज्याने वैद्यबुवा आणि मला हे सगळं करण्याची बुद्धी दिली. वैद्यबुवा आता एकदम ठीक आहेत, काळजी करू नका. भाग्या म्हणते, डॉक्टर, आम्ही बाबांना भेटू शकतो का? तर डॉक्टर सांगतात, नाही, सध्या नाही, थोड्या वेळाने भेटू शकता. आणि जर ते लवकर रिकवर झाले तर उद्या दुपारपर्यंत त्यांना डिस्चार्जसुद्धा मिळेल. त्यांना तुम्ही घरीही घेऊन जाऊ शकता. हे ऐकून सगळे खूप खुश होतात. डॉक्टर तेथून निघून जातात आणि मग सगळे एकमेकांना घट्ट मिठी मारतात. वैद्यबुवांचं ऑपरेशन यशस्वी झालेलं असतं. सगळ्यांना आनंद होतो. आणि चारू ही आईला फोन करायला निघून जाते. भाग्या प्राजक्ताला थँक्यू म्हणते आणि तिला सांगते, तू नेहमी म्हणतेस ना की बाबांनी तुला लहान असताना आमच्या घरी आणलं आणि तुला नवीन जन्म दिला, तसंच आज तू तुझ्या आईंनी तुझ्यासाठी ठेवलेले पैसे देऊन माझ्या बाबांना नवीन जन्म दिला आहे, तुझ्या मामांना नवीन जन्म दिला आहे. प्राजक्ता म्हणते, भाग्या, काहीही बोलू नकोस. आणि या दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारतात. दोघी खूप खुश असतात. भाग्या प्राजक्ताला म्हणते, आता मी त्यांना कॉल करून कळवते की मी उद्या इंटरव्ह्यूला येऊ शकते. प्राजक्ता म्हणते, ठीक आहे. भाग्या त्या ठिकाणी कॉल करते आणि सांगते, मी भाग्यश्री वैद्य बोलतीये, उद्या मी इंटरव्ह्यूला येणार आहे. हे ऐकून समोरची पार्टीही खुश होते आणि भाग्याला तर आनंद झालेलाच असतो. आणि इकडे सुलक्षणा ही तिच्या रूममध्ये असते. फोनवर कोणाशी तरी बोलत असते. तेवढ्यात सगुणा बिट्टू भाईला घेऊन तेथे येते. बिट्टू भाई तिचा भाईच असतो. प्रीती हे सगळं लपून ऐकत असते आणि बिट्टू भाई आल्या आल्या सुलक्षणाच्या पाया पडतो. सुलक्षणा चिडून म्हणते, बिट्टू, तुला मी एक महत्त्वाचं काम सांगितलं होतं, पण कदाचित तुला माझं काम करायचं नाही आहे असं दिसतंय. बिट्टू आणि सगुणा चांगलेच घाबरतात. सुलक्षणा म्हणते, मी तुला सांगितलं होतं, प्राजक्ताचा भाऊ कौस्तुभ, त्याला
जुगाराच्या खेळात अडकवायचं, त्याला कर्जबाजारी करायचं, म्हणजे प्राजक्ता माझ्याकडे पैसे मागायला येईल आणि मग मी माझं काम तिच्याकडून करून घेईल. परंतु तुला ते जमलेलं नाही आहे असं दिसतंय. बिट्टूची काही बोलण्याची हिंमतच होत नाही. सुलक्षणा म्हणते, जर तुला माझं काम जमणार नसेल तर सांग, मी दुसऱ्या कोणाकडून तरी काम करून घेईल. बिट्टू म्हणतो, नाही मॅडम, तुमचं काम केलं आहे मी. त्या कौस्तुभला चांगलंच अडकवलंय, 20 लाख रुपयाला घाडलंय, 20 लाख रुपयाच्या कर्जात येतो, पण एक दुसरा लोचा झालाय. सुलक्षणा विचारते, काय झालं? तर बिट्टू सांगतो, तो आजकाल माझा फोनच उचलत नाही, बोलत नाही, तिकडे जुगाराच्या अड्ड्यावर येत नाही. त्यात त्याला मध्ये पोलिसांनी तुरुंगात टाकलं होतं, त्यामुळे सगळे त्याला घाबरून राहतात. त्याच्या आजूबाजूला पण कोणी फिरकत नाही, तो पण जुगाराच्या अड्ड्यावर येत नाही. मग मॅडम, मी तरी काय करणार? मी त्याला फोन केला की फोन कट करतो. माझा फोन तर ब्लॉक लिस्टवरच टाकून दिला आहे. आता त्याच्या घरी तर आपण डायरेक्ट जाऊ शकत नाही ना, त्यामुळं थोडा प्रॉब्लेम झाला आहे. हे सगळं ऐकून सुलक्षणा खूप चिडते आणि म्हणते, सगुणा, तुझ्या भावाला काय करायचं आता ते सुद्धा मलाच सांगावं लागणार आहे. तुझ्या भावाला विचार, जर त्याला माझं काम करायचं नसेल ना, तर पहा, तो अर्धवट काम करून बसलाय, पुढचं काम त्याने केलेलंच नाही आहे. बिट्टू म्हणतो, नाही मॅडम, असं बोलू नका, आपण तुमचं काम करू ना. सुलक्षणा म्हणते, करू, पण मी सांगितल्यावर, हो की नाही? आता एक काम करायचं, मला खूप त्रास होतोय, मी खूप वाट पाहिली, यानंतर मी वाट पाहणार नाही आहे. उद्या जेव्हा वैद्यबुवा डिस्चार्ज होऊन घरी येतील, त्यांच्या घरावर गुंडांकरवी हल्ला करायचा, त्यांचं संपूर्ण घर अस्तव्यस्त ध्वस्त करून टाकायचं, त्यांना घराबाहेर काढायचं. स्वाभिमानी माणसाच्या डोक्यावर तर छप्पर जेव्हा जातं ना, तेव्हा तो काहीही करायला तयार होतो. प्राजक्तासुद्धा असंच करेल. जेव्हा तिच्या घरावर गोष्ट येईल, ती माझ्याकडे पैसे मागायला येणार आणि मग त्या पैशांच्या बदल्यात मी तिला आलोकशी लग्न करायला सांगणार. बस झालं, मी आजपर्यंत खूप संयम ठेवला, पण यानंतर नाही. बिट्टू आणि सगुणा खूप घाबरतात. हे सगळं ऐकून प्रीतीलाही मोठा धक्काच बसतो आणि सुलक्षणा बिट्टूला विचारते, एवढं तरी काम जमेल का? नसेल जमणार तर आत्ताच सांगून दे. बिट्टू म्हणतो, नाही मॅम, जमेल ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचं काम उद्या नक्की होईल. असं म्हणून बिट्टू तेथून निघून जातो. सुलक्षणा विचार करते की काही करून उद्या मी ठरवल्याप्रमाणे व्हायलाच पाहिजे. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. वैद्यबुवांच्या घरी कौस्तुभ मस्त पहुडलेला असतो, एन्जॉय करत असतो. तेवढ्यात तृप्ती तेथे येते आणि कौस्तुभ तिला सांगतो, अगं तृप्ती, काय सांगू तुला, जेलमध्ये मी होतो ना, तर माझी अशी वाट लागली होती, अशी वाट लागली होती. तृप्ती चिडून म्हणते, तुझी वाट लागली होती? अरे 4 तासात तुला जेलच्या बाहेर काढलंय, येथे माझी काय वाट लागली होती ना, तुला माहीत नाहीये. तर कौस्तुभ चिडून म्हणतो, जाऊ दे, मला तो विषयच नकोय. तृप्ती त्याला पकडते आणि विचारते, का नकोय? ऐकून घे ना, मला माहीत होतं चोरी तूच केली आहे, परंतु सगळ्यांसमोर नाटकं करावी लागली की नाही नाही, याने चोरी केलेली नाही आहे आणि चोरी करायचीच होती तर आधी मला सांगायचं ना, मी तुला आयडिया दिल्या असत्या. हे ऐकून कौस्तुभला आश्चर्य वाटतं. तो विचारतो, म्हणजे? तृप्ती सांगते, अरे चोरी करायची तर सगळ्यात आधी CCTV बंद करायचा, मग हळूहळू थोडे थोडे पैसे चोरायचे. असं CCTV चालू ठेवून सगळेचे सगळे पैसे नसते चोरायच्या, मूर्ख कुठला. कौस्तुभ हसू लागतो आणि म्हणतो, अरे वा, खरंच तुला चांगलाच एक्सपिरियन्स दिसतोय चोऱ्या करण्याचा. ठीक आहे, पुढच्या वेळेस चोरी करेल ना तर तुला फोन करून सांगेल बरं. आणि कौस्तुभ त्याचा मोबाईल हातामध्ये घेतो. तृप्ती म्हणते, नाही नाही नाही, तू एक नंबरचा मूर्ख आहे, तुला कितीही सांगितलं ना तरी तू चोरी करू शकणार नाही, एवढं मला चांगलंच माहिती आहे. तर कौस्तुभ चिडून म्हणतो, जास्त फुशारक्या मारू नको, जसं काय तूच मला जेलमधून सोडवलंय. तर तृप्ती म्हणते, वा रे वा, मी नाही सोडवलं म्हणजे? राजूच्या पाया कोण पडलं? मीच पडले. तिकडं सुलक्षणा मॅडम समोर डोळ्यातून पाणी कोणी काढलं? मीच काढलं. हे सगळं मी केलं, म्हणूनच तू आज जेलमधून बाहेर पडलाय, एवढं लक्षात ठेव. आणि कौस्तुभ म्हणतो, जाऊ दे, मला त्या विषयावर बोलायचंच नाही आहे. आणि त्याच वेळेस कौस्तुभला कॉल येतो. कौस्तुभ न पाहताच फोन उचलतो आणि समोर नऱ्याभाई असतो. कौस्तुभ खूप घाबरतो आणि तृप्तीच्या हातात मोबाईल देतो आणि म्हणतो, सांग त्यांना मी जेलमध्ये, जेलमधून आल्यावर पैसे देईल. तृप्ती म्हणते, मी काय बोलणार, मी नाही बोलणार, बोल तूच. कौस्तुभकडे ती फोन देते. कौस्तुभ फोन स्विच ऑफ करतो आणि म्हणतो, फोन स्विच ऑफ, टेन्शनच गेलं एकदाचं. तर तृप्ती म्हणते, अरे तो नऱ्याभाई आहे, नऱ्याभाई, त्याला तुझं घर माहिती आहे, तो येईल घरी, मग काय करशील? आता काय करायचं हाच प्रश्न कौस्तुभला पडतो. आणि तेवढ्यात
आजी या दोघांना हाक मारते. हे दोघे बाहेर जातात. इकडे आजी साखर देत असते भाग्याला आणि म्हणते, आज जावई बापू घरी येणार आहेत ना, त्यासाठी देवासमोर साखर ठेवली आहे, तोच प्रसाद तुला दिला. हे ऐकून भाग्या खुश होते. तेवढ्यात कौस्तुभ आणि तृप्तीसुद्धा येतात. आजी या दोघांना साखर देते आणि तृप्तीच्या हातात साखर देताना म्हणते, तृप्ती साखर घे आणि आता कडू बोलायचं नाही बरं का. तर तृप्ती तिच्या हातातून ही वाटी घेते आणि तिला साखर देऊन म्हणते, आजी माझ्यापेक्षा जास्त गरज तुम्हाला आहे, तुम्ही गोड बोला साखर खाऊन. त्यामुळे आजी खूप चिडते आणि म्हणते, बोलली चोंबडी. तरी मी म्हटले एवढा वेळ कशी काय नाही बोलली. आणि तेव्हा आजी देवाचे आभार मानते. भाग्याला म्हणते, हे सगळं जावई बापूंचं चांगलं कर्म आहे. त्यांनी आजपर्यंत कधी रुग्णांकडून पैसे घेतले नाही, त्यामुळे ते एवढ्या लवकर बरे झाले आणि सुखरूप घरी येत आहे. तर तृप्ती म्हणते, अरे त्यापेक्षा पैसे घेतले असते तर बरं झालं असतं. आज असं लोकांपुढे हात पसरायची गरज नसती पडली ना, इलाज पण झाला असता आणि भाग्याचं लग्न पण झालं असतं. आजी चिडून म्हणते, ए चोंबडे तू गप्प बस, तुझा काय संबंध ग, तोंड बंद ठेव, तू नाही दिले पैसे मग गप्प बस. तर भाग्या म्हणते, आजी वहिनीने पैसे दिले नाहीये, पण प्राजूने ते दिले ना, कधीतरी कमीत कमी तिचं कौतुक करत जा. तर तृप्ती म्हणते, वा रे वा, यांच्याकडून आणि कौतुक, बरी आहेस ना तू. तर आजी चिडून म्हणते, ए तू गप्प बस ग, जा सासऱ्याच्या रूममध्ये आणि त्या रूमची साफसफाई करून घे. तृप्ती जाणार. एवढ्यात वैद्यबुवांना घेऊन प्राजक्ता आणि चारू घरी परत येतात. वैद्यबुवा विचारतात, येऊ का आतमध्ये. सगळे त्यांना पाहून खूप खुश होतात. वैद्यबुवा घरात येतात, सोफ्यावर बसतात. तेव्हा तृप्ती विचारते, काय बाबा बरे आहेत ना. आणि वैद्यबुवा सांगतात, हो बरं आहे, आता काही वाटत नाही आहे. म्हणजे हॉस्पिटलमध्ये असताना मला जसं वाटत होतं ना, त्यापेक्षा तर आता आपल्या घरी आपल्या माणसांबरोबर असल्याने खूप छान वाटतंय. घरी परत आल्यासारखं वाटतंय, मस्त वाटतंय. घरातील सगळे खूप खुश असतात आणि भाग्या म्हणते, बाबा आता मी तुमची काळजी घेणार. तर तृप्ती तिला टोमणा मारते, घेशीलच, दुसरा काही कामधंदा नाही आहे ना तुला. सगळेजण तिच्याकडे रागारागाने पाहतात. तृप्ती म्हणते, म्हणजे बाकीचा कोणताच कामधंदा महत्त्वाचा नाही आहे, तेच सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे असं मी म्हणत होते. सगळेजण तिच्याकडे रागारागाने पाहत असतात. आणि इकडे प्रीती श्रेयसला झालेला सगळा प्रकार सांगते. सुलक्षणाने बिट्टूला काय काय सांगितलं आहे हे ऐकून श्रेयसला मोठा धक्काच बसतो. श्रेयस म्हणतो, शक्यच नाही आहे, तू काही पण सांगतीयेस. तर प्रीती त्याला समजावून सांगते, अरे आजपर्यंत त्या प्राजक्तामुळे या घरात किती राडे झाले. आलोक भाऊजींनी तिच्या डोक्यात कुंडी घातली, मग तिचा गळा दाबला, तरीसुद्धा मोठी आई पुन्हा पुन्हा प्राजक्ता आणि आलोक भाऊजींच्या लग्नाचाच विषय काढताय आणि आपल्याला हे लग्न होऊ द्यायचं नाही आहे. श्रेयस म्हणतो, त्या आलोकला कळलं ना की मोठी आई त्याच्या लग्नाचा विषय काढतीये, तर तो काय घर पेटवून देईल, तो पाहतच राहा. प्रीती म्हणते, हेच हेच पाहिजे आपल्याला, आपल्याला हेच पाहिजे. म्हणजे आपल्याला ही गोष्ट आलोक भाऊजींपर्यंत पोहोचायची आहे की मोठी आई त्यांचं लग्न लावून देणार आहे आणि मग ते जे काही धिंगाणा करतील तो मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून प्राजक्ताला पाठवायचा. म्हणजे प्राजक्ता स्वप्नातसुद्धा हे लग्न करण्याचा विचार करणार नाही. हा प्लॅन श्रेयसलासुद्धा आवडतो. हे दोघे खुश होतात. आणि इकडे भाग्या ही वैद्यबुवांना सांगते, बाबा आजपासून तुमची सगळी काळजी मी घेणार. हार्ट पेशंटची काळजी कशी घ्यायची ते मला माहिती आहे. रोज सकाळी अर्धा तास वॉकिंगला जायचं, तुमच्या जेवणातलं मीठ बंद, आणि हे सगळं मी सुद्धा तुमच्याबरोबर करणार आहे, तुम्हाला काही सुट्टी नाही. तर कौस्तुभ विचारतो, पण तुला तर जॉबला जायचं होतं ना. तृप्ती म्हणते, जॉबला जाशील मग हे सगळं कसं करशील. तर प्राजक्ता म्हणते, मी आहे ना, भाग्याची सगळी कामं मी करेल. भाग्या ही मामाबरोबर जे काही करते ना ते मी सुद्धा करणार आहे, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि मामा तुला असं वाटत असेल की भाग्या स्ट्रिक्ट आहे आणि मी नसेल, मी सुद्धा भाग्यासारखी स्ट्रिक्ट वागणार आहे. वैद्यबुवा म्हणतात, अरे बापरे, मला तर खूप टेन्शन आलं आहे, तुम्ही दोघी असं वागणार मग माझं काही खरं नाही. तर भाग्या म्हणते, बाबा असं टेन्शन आलं ना की म्हणायचं टेन्शनच्या नानाची टांग. सगळे तिच्याकडे पाहतच राहतात. भाग्या म्हणते, असं काय करताय, सगळे एकत्र म्हणा, टेन्शनच्या नानाची. सगळे टांग म्हणतात आणि हसू लागतात, खूप खुश असतात. फ्रेंड्स, पाठ राखीन मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की खरंच प्राजक्ता भाग्या वैद्यबुवांची खूप काळजी घेत असतील
त्यांना लहान मुलासारखं खाऊ घालत असतील, त्यांच्या पथ्य पाण्याची सगळी काळजी घेत असतील, त्यामुळे वैद्यबुवा खूप खुश होणार. चारूला सुद्धा आनंद होईल. आणि इकडे प्रीती आणि श्रेयस ठरल्याप्रमाणे जाणून बुजून आलोकच्या रूमसमोर जातील आणि प्रीती श्रेयसला म्हणेल, आलोक मला नवीन कपडे घ्यायला पैसे दे ना, मला आलोक भाऊजींच्या लग्नासाठी शॉपिंग करायची आहे, मोठ्या आईने त्यांचं लग्न ठरवलंय, मग नवीन कपडे नको का? हे ऐकून आलोकला जबर धक्का बसणार की सुलक्षणाने त्याचं लग्न ठरवलंय आणि आलोकच्या तळपायची आग मस्तकात जाईल. मग आता आलोक घरात काय दांगडो करतो ते पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि पाठ राखीन या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.